नमस्कार, रवी सत्यशोधक या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी रवी डोईफुडे। आजची मी व्हिडिओ फार महत्त्वाची घेऊन आलेलो आहे। हिंदी भाषेबद्दल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी शिकवायची की नाही शिकवायची याबद्दल आपल्याला बोलायचं आहे। आणि एक आपल्या लोकसत्ता पेपरमध्ये बघा 20 जुलै 2025च्या लोकसत्ता पेपरमध्ये पहिल्याच पानावर इथे एक बातमी छापून आलेली आहे आणि ही बातमी आहे मुरलीधर मोहोळ जे आपले केंद्रीय राज्यमंत्री आहेत आणि पुण्याचे खासदार आहेत यांची एक बातमी छापून आलेली आहे। ते म्हणतात की महाराष्ट्रातल्या मुलांना त्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून हिंदी आणि इंग्रजी भाषा आली पाहिजे। हिंदी भाषा शिकवण्यात गैर काही नाही असे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ शनिवारी म्हणाले। एकाच विषयावर किती दिवस राजकारण करावे हे महाराष्ट्रातली सुज्ञ जनता ओळखते, त्यामुळे जनता त्यांनाही जागा दाखवते असा टोलाही त्यांनी राज ठाकरे यांचा नामोल्लेख टाळून लगावला। हे बघा, आता हिंदी शिकण्यामध्ये असं महाराष्ट्रातला कुठलाच व्यक्ती तुम्हाला भेटणार नाही। अख्ख्या महाराष्ट्रात मोठ्याल्या शहरापासून खेडेगावापर्यंत जा की त्याला हिंदी बोलायची नाही किंवा शिकायची नाही, परंतु हिंदी पहिलेपासून का शिकायची, मुलांवर हिंदीचं बर्डन का टाकायचं आहे। हे बघा, मी स्वतः फक्त 3च वर्ष हिंदी शिकलो आहे। 5वी 6वी 7वी आणि 8वी 9वी 10वी मी संस्कृत शिकलो। मी हिंदी अत्यंत चांगल्या प्रकारे मी बोलू शकतो। बरं, माझा विषय सोडा, एखादा आपला खेडेगावातला माणूस असेल जो कधी शाळेतच गेलेला नाही, जो कधी हिंदी शिकलेला नाही, पण तो जेव्हा हिंदीच्या संपर्कात येतो तेव्हा तो अतिशय चांगली हिंदी बोलू शकतो। मग पहिलीपासून हिंदी देण्याची आवश्यकता का, मुलांवर बर्डन देण्याची आवश्यकता का? मी तर सांगतो हिंदी 10वी पर्यंत शिकवली जरी नाही तरीसुद्धा महाराष्ट्रातल्या लोकांना हिंदी चांगली येते। कारण हिंदीची जी भाषा आहे, लिहिण्याची जी भाषा आहे आणि मराठीची जी सारखीच आहे, हिंदीचे खूप सारे शब्द मराठीसारखेच आहेत। एक वेळ दक्षिण भारतातले जे राज्य आहेत, तामिळनाडूचं उदाहरण घ्या, कर्नाटकाचं उदाहरण घ्या, आंध्र प्रदेशाचं उदाहरण आपण घेऊ शकतो किंवा तेलंगणाचं घेऊ शकतो। यांनी जर पहिलीपासून हिंदी कंपल्सरी केली तर आम्ही समजू शकतो, कारण त्यांना हिंदी बोलता येत नाही म्हणून हिंदी शिकण्यासाठी ठीक आहे पहिलीपासून आपण समजून घेऊ शकतो। पण महाराष्ट्रात या विषयाची गरज नाही। ज्या विषयाची गरजच नाही तो विषय मुलांना बर्डन म्हणून का द्यायचं? कसलाही कुठल्याही राज्याचा अभ्यास न करता या देशामध्ये मला वाटतं कोणीतरी काहीतरी विषय मांडत आहे, समजा मोदी मांडत असतील, मोदीजी किंवा अजून कोणी मांडत असेल, आणि उगीच प्रत्येक राज्यामध्ये जाऊन काहीतरी बोलायचं आणि तिथलं वातावरण ढवळून काढायचं, तिथलं वातावरण खराब करून टाकायचं, याला काही अर्थ नाही। पण हिंदी पहिलीपासून असणं ही 100% चुकीची बाब आहे आणि या महाराष्ट्रातल्या जनतेने याला विरोध केलेला आहे आणि तो विरोध केलाच पाहिजे। 3 वर्ष जरी मुलांना हिंदी कंपल्सरी केली, एक तर 8वी 9वी 10वी केली, 5वी 6वी 7वी केली तरी खूप झालं। हिंदी जास्त वर्ष शिकून मुलांना त्रास देण्याची कसलीही आवश्यकता नाही। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा मी आभारी आहे।